आम्ही सारे खवय्ये. गोड बासुंदी आपण शिकतोय चक्क सुरणाची. तर त्या सुरणाच्या बासुंदीला आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया. उकडून स्मॅश केलेला सुरण, साखर, कंडेन्स मिल्क, दूध, काजू बदाम पिस्त्याचे काप, साजूक तूप, टुटी फ्रुटी, चेरी, वेलची पावडर, लवंग आणि मिरी, अख्खी लवंग आणि मिरी आणि थोडीशी जायफळ पावडर. साहित्य बघितलं आपण काय काय घेतलं. आणि आता आपल्याला खीर करायची ऍक्च्युली बासुंदी. तर ह्या बासुंदीसाठी आधी तुपावरती काय परत आहे? मिरी आणखीन लवंग, लवंग. एक 2-3 मिरी आणखीन 2-3 लवंग आपण पहिले तुपावरती परतून घेऊ. बस छान फ्लेवर येईल त्याचा. छान फ्लेवर आहे त्याचा. हे थोडंसं सुरण जो तुम्ही घेतलेला आहे तो उकडून स्मॅश केलेलं आहे. अच्छा. आणि असं काय पर्टिक्युलर पांढरा सुरण घ्यायला पाहिजे? नाही, असं काय नाही, असं काय नाही, अजिबात नाही. असं काय? कोणत्याही सुरण चालतं. ऍक्च्युली हे करण्याचा मागचा हेतू म्हणजे असा की लहान मुलं सुरण खायला मागत नाही आणि तसं पाहायला मागितलं ना सुरण पोटाला अतिशय चांगला. मग कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे सुरण पोटात जाण्यासाठी आपण ही केलेली माझी रेसिपी कुठून लिहिलेली किंवा नाहीये, स्वतःने मी तयार केलेली रेसिपी आहे. म्हणजे माझ्या लहानपणापासून आम्ही ही खीर खातोय. आई पण करून खायला घालायची आम्हाला. ओके. आता आपल्याला ह्याच्यात सुरण टाकायचंय परतायला. तो लगेच असा एकजीव होईल ना? हो लगेच कारण आपण ऑलरेडी त्याच्यात हे केलेलं आहे, स्मॅश केलेलं आहे, तो उकडून स्मॅश केलेला आहे. ह्याच्यात सुरण टाकायचं टाकून परतायला लागेल ना. जराशाच्या गुठळ्या होतात कारण तो करून ठेवलेला आहे ना स्मॅश. आणि खमंग होईल थोडासा. खूपच चांगला पदार्थ आहे कारण फायबर्स आहे त्याच्यात भरपूर आणि प्रोटीन्स आहेत. तर त्याच्यामुळे मस्त लागेल. आता त्याच्यात थोडं दूध टाकायचं आपण. मी घालत राहू? हां तुम्ही घालत राहा, मी जरा हे करते, तुम्ही दूध टाकत राहा. आधी जरा थोडंसं मोडून घ्यायला लागेल. मोडलं की मग उरलेलं दूध टाकायचं. थोडं कंडेन्स मिल्क टाकायचं आणि काजू बदाम पिस्त्याचे जे काप आहे, साखर आहे ते सगळं टाकायचं. हे बघा आता होईल ते. ओके. हे असं करून घेतलं थिकनिंग एजंट मध्ये इतकं फास्ट होत आहे ते. खूप. आता तुम्ही दूध टाकत राहा थोडं. आणि इतकी छान लागते ही खायला ना, कोणीही खाईल. पण आपल्याला केवढं टेन्शन येतं ना एरवी आपल्याला बासुंदी करायची असली की कशी काय होणार, किती घट्ट होईल, कशी घट्ट होईल, आणि ती ढवळत बसा ती लगेच खालती चिकटते करताना. ह्याचं असं काहीच नाही बघा. झाले गाठी वगैरे सगळ्या गुठळ्या सगळ्या मोडल्या गेल्या. आता ह्याच्यात थोडं दूध टाकत राहा तुम्ही कंटिन्यू थोडं. बघा आता थोडं कंडेन्स मिल्क टाकायचं आपल्याला. किती घालू सांगा? एक साधारण 2 चमचे टाका. पुरे. हे पण हाती टाकायची गरज नाही. हे म्हणजे काय जराशी थोडासा फ्लेवर साठी म्हणून टाकायचं. एक 2 ते 3 चमचे साखर टाका. पण ही ढवळत मात्र सतत राहायला लागेल. वेलची आणखीन जायफळची पावडर टाका. जरा फ्लेवर व्यवस्थित येऊ दे. बस. आता थोडी जायफळ. आता हे ना 5 मिनिटं आपण ठेवलं ना गॅसवर की ह्याला पण छान उकळी येते. आणि मग याच्यात काजू बदाम पिस्त्याचे काप टाकायचे. आणि मग मुलांना देताना आहे ना थोडं टुटी फ्रुटी आणि चेरी वगैरे असं डेकोरेट करून द्यायचं. म्हणजे मुलांना पण कसं छान. सगळ्यांना घालू? हो चालेल. घाला. हे एवढं आता मी सजवायला ठेवते. चालेल. ओके. तर आता बाकी सगळं ऍक्च्युअली घालून झालेलं आहे ना. तर उत्तम ही हे केलं. आणि ही खायची कशा बरोबर? ही राजगिऱ्याच्या पुरी बरोबर खायची. राजगिऱ्याच्या पुरी बरोबर. ठीक आहे. मग राजगिऱ्याच्या पिठाच्या ज्या आपण पुऱ्या करतो उपासाला वगैरे त्याच्याबरोबर ही बासुंदी खाल्ली ना, एकदा सकाळी फराळ केला तुम्ही ही खीर आणि बासुंदी, सबंध दिवसात भूक नाही लागणार. बेस्ट. आता मला खायलाच लागणार आहे ते राजगिऱ्याच्या पुरी बरोबर. तर आता आपण हे सजवूया व्यवस्थित आणि नंतर आपण मला पुऱ्या वगैरे करून. ओके चालेल. सजवूया. ओके. बासुंदी तयार झाली आणि आता ती सजवायची आहे. तर ती त्या म्हणाल्या तसं टुटी फ्रुटी, चेरी आणि मी ते थोडेसे उरवले होते ते ड्रायफ्रुट्स त्यांनी सजते. आधी हे टाकायचे आपले ड्रायफ्रुट्स. ओके. आणि टुटी फ्रुटी आधी का चेरी आधी? आधी टुटी फ्रुटी. छान.
छान सजवतो, म्हणजे त्यांच्या ज्या मुली आहेत 2 गुण त्या आवडीने खातील आणि गुणी नवरा आहे तोही आवडीने खाईल. तर तुम्हाला पण असं सगळे घरचे खुश व्हायला हवे असतील तर याचं साहित्यकृती लिहून घ्या. सुरणाची बासुंदी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून मॅश केलेलं सुरण, साखर, कंडेन्स्ड मिल्क, दूध, काजू बदाम पिस्त्याचे काप, टूटी फ्रुटी, चेरीज, वेलची पावडर, अख्खी लवंग, मिरी आणि जायफळ पूड. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून लवंग आणि मिरी परतून घ्यावी. त्यामध्ये उकडून मॅश केलेलं सुरण परतून घ्यावं. या मिश्रणामध्ये दूध, कंडेन्स्ड मिल्क आणि 2 ते 3 चमचे साखर घालून बासुंदी ढवळून शिजवून घ्यावी. त्यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालावे. सर्व्ह करताना त्यावर टूटी फ्रुटी, ड्रायफ्रुटचे काप आणि चेरीज घालून गार्निशिंग करावं. आम्ही